कळसुबाई शिखर हे सह्याद्री पर्वत रांगेतील आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट. हे आहे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट. कळसुबाई शिखर कुणाला माहित नाही असं होणारच नाही. कळसुबाई शिखर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात वसलेले हे एक शिखर, जे आहे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेलगत जोडणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गाणा द ट्रॅव्हलर. आणि आपण आलो आज महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाईला. सोबत आहे आपल्या जिमचे मेंबर डॉन, तेजस. आणि आपण आता बारी या गावात येऊन थांबलोय. पहाटेचे 4 वाजले, साधारणतः 2.5 ते 3 तास लागतील आपल्या वरती जाण्यासाठी. तर वरती सूर्योदय पाहण्यासाठी आपल्याला लवकर जायचं, त्यासाठी तयारी चालू आहे. तर चला डायरेक्ट भेटू वरती जाऊन. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कळसुबाई शिखरला जाण्यासाठी तुम्हाला स्वतःची बाईक किंवा रेल्वे जाऊ शकता. आपण निघालो होतो पुण्यामार्गे, तर पुण्याहून आपण स्वतःची कार केली. आळंदी मार्गे चाकणवरून डायरेक्ट आपण बारी गावात पोहोचतो. बारी हे अकोला तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेले हे गाव आहे, जिथे तुम्ही जाऊन ते तुमचा स्टे वगैरे करू शकता. आपण तर रात्री 4:30 वाजता इथं पोहोचलो होतो आणि आपण आपल्या गँग सोबत ट्रेकिंग करायला सुरुवात केली होती. कारण पहाटे अंधार असल्यामुळे आपला जर चेहरा काही नीट दिसत नाहीये. ज्यावेळेस आपण बॅटरी दाखवल त्यावेळेस चेहरा जरा व्यवस्थित दिसत होता. तर चला आता बघूया वर जाऊन नजारा कसा आहे ते. गावातून तुम्ही जेव्हा ट्रेक सुरू करता, तुम्हाला वरती जाण्यासाठी साधारणतः 3 ते 4 तास लागू शकतात. डिपेंड तुम्ही किती वेळ चालत आहे, कसं चालतंय त्याच्यावरती. आणि जाताना तुम्हाला लोखंडी शिड्या लागतील, त्यामुळे रात्री जरा झोपूनच चाला. गावकऱ्यांनी आणि वन विभागाने इथल्या शिड्या टाकल्यामुळे पर्यटकांसाठी जाण्यासाठी वरती 1 नंबर सुविधा उपलब्ध झाली आहे. पण रात्री तुम्ही स्वतःची बॅटरी घेऊन या आवश्यक आहे, कारण रात्री तिथले जे पक्षी प्राणी वगैरे आहेत, साप विंचू वगैरे तुम्हाला रस्त्याने जाताना दिसू शकतात. सर्वसाधारणपणे सामान्य माणसाला हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. पण आम्ही फक्त 1.5 ते 2 तासाचा ट्रेक पूर्ण केलाय. साधारणतः 4:30 वाजता आम्ही चालायला सुरुवात केली होती आणि आता 6 वाजत आलेत आणि वर आम्ही ऑलमोस्ट पायथ्यापाशी पोहोचलो. आणि तुम्ही बघता हे काय वातावरण झालं सकाळचं, सगळं सोनेरी पाठीमागं किरण आलेत, म्हणजे आता सूर्य उगवणार आहे. आणि जस्ट आपण फक्त साधारणतः 10 मिनिटं ते 15 मिनिटाचं अंतर बाकी मंदिरापाशी पोहोचण्यासाठी. तुम्ही हा नजारा बघू शकताय. रात्री ज्यावेळेस आपण चालत होतो त्यावेळेस सगळ्या लोकांच्या मागून आपल्याला नुसता लाईटीचाच उजेड दिसायचा. आणि तुम्ही पाठीमाग बघता अजून पण काही ठिकाणी लाईटचे खांब जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. आणि हा पाठीमाग दिसणारा हा 1 नंबर सूर्योदय भाई, डोळ्याचं पार न फेडणारा हा क्षण आहे. मंदिराकडे जात असताना तुम्हाला इथं मॅगी पॉईंट, टी पॉईंट, जेवण वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील. म्हणजे इथं ऑलमोस्ट सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही खायचं प्यायचं काही टेन्शन नाही. रस्त्यानं सगळीकडे तुम्हाला चहा, लिंबू सरबत वगैरे भेटणार आहे. इथे तुम्हाला जातानाच उजव्या बाजूला एक विहीर दिसेल. सध्या जर आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पाण्याची थोडीशी तर कमी होती, पण आता तुम्ही जर जाता थोडंसं अंतर बाकी त्याच्यामुळं चालायचे. बघू शकता हा शेवटचा स्टेप आणि वरती गेलं की आपलं डेस्टिनेशन आलं. वरती आल्यानंतर आहे ना भाई, नजारा 1 नंबर होता बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता. पण रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी पण असते. तुम्ही कधी जाताय तर सॅटर्डे संडे सोडून या, किंवा वीकडेला जास्त तर तुम्हाला मी प्राधान्य देईल. वरती आल्यानंतर तुम्हाला हे कळसुबाई देवीचं मंदिर लागतं, ज्याच्यावरून हे नाव पडले भाई. अक्षरशः लोक इथे येऊन झोपलेले पण होते काही. इथंच तुम्ही बघू शकता हे किती गर्दी. पण इथला नजारा एवढा भारी होता की या गर्दीकडे काही होऊन वाटलंच नाही. नवरात्रीच्या दिवसामध्ये इथल्या ज्या लोकल लोक आहेत, जे आदिवासी, त्या लोकांची तर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आणि इथं 9 दिवस इथं पूजा केली जाते नवरात्रीमध्ये. कळसुबाई देवीचा इतिहास बघायचा झालं तर लोककथेनुसार अशी आख्यायिका आहे की इगतपुरी तालुक्यातील इंदूर गावात एका कोळी कुटुंबामध्ये कळसू नावाच्या मुलीचा जन्म झाला होता. आणि ती उपजीविकेसाठी एका बाजूच्याच कोळी कुटुंबात कामाला लागली. मात्र तिनं एक आट घातली की घरची जेवण, उष्टे किंवा धुणी भांडी मी करणार नाही. तर हे ठरवून ठीक आहे झालं म्हटल्यानंतर मग काही काळ सुरळीत काम चाललं. पण मालकाने तिला अचानक एक दिवशी भांडी घासायला सांगितली आणि हे तिला सहन न झालं. मग ती कळसू नावाची जी मुलगी होती ती डायरेक्ट इथं येऊन बसली. इथं येऊन अखेर त्या मुलीने तिचे प्राण त्यागले, म्हणूनच या शिखराचे कळसुबाई नाव पडले. आणि इथंच पूजा वगैरे नवरात्रीत मोठ्या प्रमाणात केली जाते. आपले कार्यकर्ते बसले फुल गटागट जाई. मित्रांनो
इथं बेकार गर्दी, कार्यकर्त्यांनी सगळं खाऊन टाकले. आपल्याला फक्त 2 रताळी खाऊन आपल्याला खाली जायचं. तर इथं तुम्ही बघू शकता, या गर्दीत तुमचा काय मेळ लागू शकत नाही. एक फोटो काढू मस्त पैकी आणि खाली जाऊ, कारण इथं थंडी जास्त वाटायला लागली. आता खूप ढग असली आली ना बेकार. पुढे बघू शकता एकदम फुलनेस राडा चालू ढगांचा. गब्बस काय येतं तुला? हा माणूस मतलब ये लड़का नहीं वो वाला अलग, तेरे को बताना है अलग, पता है तेरे को मराठी का? तुम्हारे भाषा में 2 गालियां 2 बात खत्म. दो सच मध्ये तर मित्र तिला काही कळत नाही मराठी विराठी काही पण वाला. अभी तुम्हारी भाषा चायनीज आहे ती, चायनीज भाई. ते आपल्यासोबत जे आहे ते पहाडी पोरगे भाई, असले खतरनाक आहे ते. आम्हाला पार्क जीव गेला आमचा, नको होतो आम्हाला. चला भाई, हिनं एकदम खतरनाक मध्ये ओढ आणले भाई, खतरनाक. आम्ही जे मारू इथं जीव गेला. पण ही भाई पहाडीतलं जे डोंगरातले लोक असतात त्यांचं 1 नंबर कडक नियोजन असते. 3 तासाचा ट्रेक आम्ही फक्त 1.5 तासात पूर्ण केला. आणि आमच्या लेटर होते हे भोशिरा, काय नाम आहे तेरा? शोभा नाम है सर गाइस. तो ये है उत्तराखंड से आई हुई लड़की आणि वरी बघता निसता गुक्याने मजा केले. हे काय भरपूरच आहे इथं कुत्र्यासारखी गर्दी. आणि इकडे बाजूला तुम्ही ढग बघू शकताय, जास्त चालेत. वरती येण्यासाठी तुम्हाला अशा 4 शिड्या लागतील आणि ही शेवटची शिडी आहे. इथून तुम्हाला हा पूर्ण नजारा दिसू शकतो. सध्या गर्दी जास्तच असल्यामुळे धुक्यामुळे काही दिसत नाही. अवॉइड करा गाईज. आम्ही जवळ चालतो तेव्हा लय अंधार होता, अंधारात काही दिसत नव्हतं. काही शिड्या लय खतरनाक आहेत. आता हे तर बघा तुम्ही, काहीच तुम्हाला काही दिसतंय का बघा, नुसतं धुकं खूपच जास्त आहे. पलीकडला पायरा जास्त डेंजर आहे. जर जो पाय घसरून पडलो तर डायरेक्ट खतम आहे विषय. इकडे बघू शकता फक्त थंडीमुळे जरा हे लावलंय. नाही करणार. मोमोज खाणार आणि इथं मारणार. बोल मोमोज बोल, मोमोज खाणार आणि इथंच मारणार. पण कधीच नाद नाही करणार. मतलब मरने के बात हो रहा है, रहने का ना बेटी ना, क्या वहम में कद देना रही हो ना बेटी ना, ये वहम का देना पाली हो. इथं तुम्हाला आहे ना भजे, मॅगी, पोहे, सगळ्या गोष्टी भेटतील. पण इथं जरा जास्तच गर्दी असल्यामुळे आपण काही थांबणार नाही. आपण डायरेक्ट खाली जाऊ, मस्त पैकी जेवण करूया. काय काय लोकांचे टेंट पण टाकलं तिथं बघू शकता तुम्ही. काय आमच्यासोबत अशा लोकांची टीम आहे जे खतरोचे खिलाडी. तुम्ही बघू शकता आमच्याकडे कसं खतरनाक खिलाडी भरून आणलेत. 100 बडकर 1 खतरनाक प्लेयर. जर ह्यांचा काय चुकून पाईप गेला तर डायरेक्ट ह्यांची लाशच भेटेल आपल्याला. इथं तुम्हाला खतरनाक पक्षी दिसतात, पक्षी म्हणतो सॉरी, प्राणी जे मंकीज आहेत आपले परम मित्र, जे तुम्हाला काय करू शकतात. खतरनाक बोंबल तो मोठा ना.
तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीला अवश्य शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.